हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. तर आज असंच दीदीच्या फ्रेंड्स वगैरे भेटले. दीदीला आता ऑफिसवरून पिक केलं आणि असं लोकांचा प्लॅन झाला की मरीन्सला जायचा. खूप टाईम नंतर, ऑलमोस्ट ते लोक किती यांची डिग्री होऊन तर झाले 2 की 3 वर्ष झाले. नाही 3 मलाच डिग्रीला 3 वर्ष झाले, पण ह्या लोकांच्या डिग्रीला झाले अजून खूप टाईम. ते लोक खूप टाईम नंतरला भेटतात. त्या लोकांचा प्लॅन झाला की चला मरीन्सला जाऊया. तर चला आता बघू कसा प्लॅन पुढे एक्झिक्यूट होतो, काय होतं ते. तर अर्ध्यापर्यंत तर आलोच आम्ही, बघू पुढे कसं होतं ते. तिकडे सगळे आहेत, पेट्रोल भरतात. हाय कर, हाय हाय कर. एवढ्या लवकर भितर तोडानं तुम्ही येणार पण नाही. ठीक आहे, एवढ्या लांब मी नाही येणार. एवढ्या नाही येणार. सांगू तू डायरेक्ट बोजा बिस्तारा घेऊन मी डायरेक्ट इकडे झोपणार आहे. इकडून कामाला जाणार. मी काय बोलतो, हे घर तू, हे घर मी गेलो, ते घर तू. आणि काय करू माहिती, लग्नच नको डबल. माझे इंटेन्शन तुझा उंडरी बिंद्री मध्ये नाही जाणार. कंट्री बिंट्री नाही. तू आहे सुंदरे. मी इकडे माझी अरे बसता खाली इकडे जाऊया का भाई. फुकट मध्ये कॉन्टेंट भेटतं आपल्याला. पवईला काय मगरी पकडायला जायचं. ते कुठे आहे? पावगाव आहे, लोणावळ्याला. कॅम्पिंगला. अरे मी काय बोलतोय, वन डे चालू ना बाईकने जाऊया. हा बघ, माझ्याकडे बुलेट आहे बाईक. माझ्याकडे बुलेट आहे. अरे आम्ही रेनी मध्ये सगळ्यांनी आपल्या आपल्या नाव तर सांगा. श्री, रुची, परत बोल. काय श्री श्री प्रियंका, रुची, बाळा तू पर कसा केलंय. सुप्रिया, वंशिता, रुचिका, नमिता, संचिता, नमिता, ऋषी, नमो, अरे पण बरोबर आलेलं. पहिली टाइम बरोबर होता. 2 hours later. असं वाटतं आम्ही फक्त इथे टच करायसाठी आलेलो फक्त. काय बोलायचंय, एवढा जास्त पाऊस पडला की आम्हाला फक्त असं वाटतं टच करायला आलेलो. काय बोलतो ऋषी? आफ्टर लॉंग टाइम करतात ना मंदिरामध्ये जाऊन पाया पडायचं. मरीन्सला येऊन थोडस देवदर्शन करूया काय, थोडस टच करून येऊया ना. चलो. तोच तसा सीन झाला आमचा एकदम. काय बोलता, एवढ्या गाड्या विड्या सेट करून आम्ही फुल प्लॅनिंग निघालो जाऊया, पण शॉर्ट झाला. चला फोटो काढूया. A few moments later. आपण माहिती नाही आपण दिसतोय की नाही.
तर ग्लाईज बघा झालं इकडे फंबल ते कॅमेरासमोर आलं ना आता असं थोडं थोडं स्टार्टिंगला यायचं पण आता नाही होत पण कधी कधी आता होतं जाऊ देतो तसं मेन पॉईंटवर येऊया की जर आत्तापर्यंत ब्लॉग बघितला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा ब्लॉग कसा होता ते कमेंट्समध्ये सांगा आणि असं जर का हा ग्रुप सांग तुम्हाला अजून ब्लॉग पाहिजे तर मला सांगा मी अजून यांच्यासाठी बनवत राहील कारण या दिदीचा एकदम अँटिक कॉलेजचा ग्रुप आहे जो एकदा अँटिक शीट्स करत राहतात अजून तर काहीच नव्हतं याच्यात तर काहीच नव्हतं एकदम छोटे छोटे पार्ट्स होते जे लोकांनी थोडेसे शेअर केलेले आहेत कॉलेजच्या टायमाचे वगैरे मस्ती मजाक आणि कॉलेजची मस्ती तर भाई बोलूच ना शकत आपण तर वाटलं तर ह्यांच्यातला कोण सगळ्यात भारी होता ते कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय